तुम्ही कधीही बोलवा. मी कार्यक्रमाला गेल्या कायमच सरांच्या शब्दाला मान देऊन मी आज आलेली आहे. ते अध्यक्ष सर, तसेच अनिता वनखंडे याच्या सचिव गुरुकुल शिक्षण संस्थेच्या, तसेच उपस्थित आपले सर्व सहकारी, सर्व शाळेच्या शिक्षिका, त्याचबरोबर सगळ्यात लाडक्या म्हणजे आमच्या अंगणवाडी ताई आणि सर्व एकल माता आणि मला वाटतं काही पुरुष मंडळी पण उपस्थित आहेत. सर्वांना पहिल्या दिवशी मी सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. महिलाचा दिवस हा प्रत्येक दिवशी असतोच, पण जसं मॅडमने प्रस्तावनेत सांगितलं की आपण असं ठरवलं की बाबा आपण एक दिवस साजरा करूया. हरकत नाही, एक स्त्री असण्याचं आणि एक माता आणि सगळंच हे असण्याचं आपण आज छान एक दिवस साजरा करत आहोत. पण माझी तरी इच्छा आहे की प्रत्येक स्त्रीचा दिवस हा रोजच असतो आणि रोजच आपण महिला दिवस कुठेतरी आपल्या मनात साजरा केला पाहिजे. जसं त्यांनी सांगितलं प्रस्तावनेमध्ये की एक विश्वास स्वतःवर जेव्हा एक स्त्री ठेवते तिचा प्रत्येक दिवस सुंदर होतो आणि त्या पद्धतीने आज आपण आजच्या दिवसाची सुरुवात करत आहोत. सर्वात प्रथम मी अंगणवाडी ताईंशी माझं जे संबंध आहे ते सांगते. मॅडम प्रस्तावनेमध्ये माझं थोडंसं राहायला सांगायचं किंवा मी दिलं नव्हते ते चुकून माझ्याकडून, पण मी डेप्युटी CEO महिला बाल कल्याण पुण्यामध्ये होते 3 वर्ष 2010 ते 14 आणि या पिरियडमध्ये अंगणवाडी ताई म्हणजे त्यावेळेस तिथे अंगणवाड्या आमच्याकडे 4,500 होत्या पुण्यामध्ये अंगणवाड्या आणि 4,500 अंगणवाडी म्हणजे तेवढ्याच अंगणवाडी ताई आणि तेवढ्याच मदतनीस होत्या. तर आता तुम्ही समजू शकता की आणि त्यावेळेस अंगणवाडी ताईला 4,500 रुपये मानधन होतं. आज 10,000 झालंय ना, झालंय ना बघा. आणि खूप आंदोलन, खूप विचार म्हणजे खूप मोठे मोठे हे केले आणि आज मला खरोखरच मी तुमचं बघा ती पण तुमची शक्ती आहे की तुम्ही सगळेजण एकत्र आलात आणि आज तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं. पूर्वी अशी परिस्थिती होती की जेव्हा आम्ही गावामध्ये जायचो BDO असताना, डेप्युटी CEO असताना, आत्ता सुद्धा प्रकल्प संचालक म्हणजे ग्रामीण भागात आपण काम करत असताना, तर सर्वात कष्टकरी कोण आहे गाव लेवलमधले आपले जे छोटे छोटे सगळे जे ग्रामसेवक मंडळी असतात, पोलीस पाटील असतात, सगळ्यात सिन्सिअर कोण आहे तर आजही सगळे सांगतात की अंगणवाडी ताई. कुठलाही डेटा घ्यायचा आहे, कुठलाही सर्वे झाला असेल तर ताईचा डेटा हा उत्कृष्ट आणि परफेक्टच असणार. मला वाटतं म्हणजे ज्या पद्धतीत टाळ्या पडल्या, मला खात्री आहे की ग्रामसेवक पण बराच डेटा तुमच्याकडून घेत असतील, बरोबर आहे ना? कारण ही ताई ही घरोघरी प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळ्यांशी बोलत असते. मुलांचं तर एक निमित्त असतं, इतर पण आपल्या आरोग्याच्या गोष्टी असतात, बऱ्याच बाबींमध्ये तिचं जे समन्वय असतं आशाताईशी किंवा आरोग्य सेविकेशी हे खूप मोठं असतं. आणि आता त्याच्यात भर पडलेली आहे ती म्हणजे आमची ग्रामसखीची. नाव आता ग्रामसखी तुमच्यासाठी नवीन आहे, परंतु आमच्या बचत गटातल्या CRP आता म्हटल्यावर ओळखलं ना, CRP ताई. तर सर अजून एक ग्रामस्तरावरती एक नवीन जी भगिनी आपली तयार झालेली आहे म्हणजे आपली अंगणवाडी ताई, आपली आशा आणि आपल्या तशीच आपल्या प्रत्येक गावामध्ये 1 किंवा 2 ह्या ग्रामसखी हे नवीन केंद्र तयार झालेले आहे. आता तुम्ही म्हणाल हे ग्रामसखी काय, तर जेवढे बचत गट आहेत जर का ते 30 पेक्षा जास्त असतील तर 2 ग्रामसखी आणि एक 30च्या आत असतील, ग्रामसंघ एक गावात असेल तर 1 ग्रामसखी अशा पद्धतीने. आणि मग पशुसखी, कृषी सखी, उद्योग सखी अशा पद्धतीच्या जवळजवळ 900 सखी ह्या आपल्या कार्यरत आहे. आणि जशी आपली अंगणवाडी ताई आहे, आपली आशा ताई आहे, त्याचबरोबर ही ग्रामसखी पण गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करत आहे. थोडंसं सरांचं आणि मॅडमचं जे काही हे सामाजिक काम आणि शाळेचं आहे, मी काही अजून म्हणजे मी रिटायर झाल्यानंतरच सामाजिक काम सुरू करेन, पण छोटे काम मी काही गरजू महिला माझ्याकडे पर्यंत आल्या तर आपल्याला शासनाच्या बऱ्याच योजना माहीत असतात किंवा तिची काही आर्थिक गरज असेल, एकल माता असेल किंवा एकटी स्त्री असेल, तिचं कोणच नसेल, तर असे छोटे छोटे उपक्रम आणि मी स्वतःही अशा म्हणजे आज इथे महिला उपस्थित आहेत तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की डायरेक्ट फोन नाही जरी केला आणि मला WhatsApp केला की अशी एकल महिला आहे, तिला काही प्रॉब्लेम आहे किंवा काय, आपल्याला जेवढे सोडवता येईल ते काम माझं साईड बाय साईड शासनाच्या याच्याशिवाय सुरू असतं. जर कोणाला काही असं माझ्या इकडे मदत किंवा काही पद्धती मदत इन द सेन्स आपण मार्गदर्शन करण्याचं करते. अजून माझी कुठली संस्था वगैरे नाही, कारण शासकीय अधिकाऱ्यांना काही असं नसतं, परंतु आपण काय मदत करू शकतो हे मी करत आले. त्याचबरोबर
2017 पासून मी जेव्हा प्रोजेक्ट डायरेक्टर झाले, सर आमच्यामध्ये असे स्कोप असतो की प्रोजेक्ट डायरेक्टर आणि ॲडिशनल सीओ हे इक्विव्हॅलंट पद असतं. तर आपण ॲडिशनल सीओ सुद्धा होऊ शकतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी एकदाही ॲडिशनल पद मी घेतलं नाही. त्याचं